अरे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती हे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती हे देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती हा हसे देव पुसे देव म्हणे कुठे शोधितो मनामध्ये रायतो अंतरंगी रमतो गमले हे तिला तिनं मानसाला पूजले हे गमले हे तिला तिनं मानसाला पूजले मनामध्ये जपे भाव तू सुशीलचा देव 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 ना काय करताय तुम्ही? मी सुखात नांदते ते निवळ सुशीला ताईमुळे. या सृष्टीची मानवाची पूजा करायला हवी हीच खरी पूजा आहे. हे तुला आता कळले नाही? लहानपणी नाही का तू रायबाच्या घरातल्या देवीचा प्रसाद घेऊन त्या गरीब बाईला दिला होतास? रायबा तसा आपल्यासारखा कधीच नव्हता. हा पण नंतर नंतर त्याला ते उमगलं तुझ्याशी फसवून लग्न केल्यानंतर. हो ना? मी जर मेलो असतो तर माझ्या आत्म्याने सुशीलेला पांढऱ्यासाठी बघणे आवडले नसते. मला सुशीला नेहमी असताना खेळताना बघायला आवडले असते. आणि शेवटी मला म्हणालाही होता तो राधे कधी येणार? आता सुट्टी लागली की येईलच तो. मी सुद्धा त्याचीच वाट पाहते. तो आला ना की सगळे दिवस कसे स्वर्गातले वाटतात. हो सुशीला एक विचारू, राधेमध्ये तुला काही वेगळं भासलं का ग? मला नेहमीच वाटलं की तो सर्वसामान्य नाहीये, काहीतरी वेगळाच आहे. राधे, देव, देव, माझा देव, माझा कृष्ण. राधे, अरे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती हे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती हे देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती हा हसे देव पुसे देव म्हणे कुठे शोधितो मनामध्ये रायतो अंतरंगी रमतो गमले हे तिला तिनं मानसाला पूजले हे गमले हे तिला तिनं मानसाला पूजले मनामध्ये जपे भाव तू सुशीलचा देव 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 तू सुशीलचा देव.
देवच आहे. अगं अगदी असंच नाही. काही बोलतेस? नाही अरे, खरंच सांगतेय. बर बर, आता तो तुझा भाऊ झालाय म्हटल्यावर मी त्याला देव मानेन. जय राधे. खूप वर्षांनी असल्या पूर्वीसारखा. सुशीला तू पण ना? सुशिले, ए सुशिले, 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 अण्णा काय झालं? सुशिले, तू आधी चल. अगं तुझी आई, आई काय? तू चल आधी. आई, आई, सुशले, काय ग, काय झालं? काय झालं? मला? अगं तुला काय झालं? थांबा थांबा, मी सांगतो काय झालंय ते. झालं. शेवटी जे व्हायचं तेच झालं. तरी मी सांगत होते तुम्हाला. बाळू, बाळू बाबा माफ करा मला. तू तू काहीही म्हण. अगदी समाजाला भीतो असं म्हण, हवं तर जुन्या चालीरीतीचे म्हण, मूर्ख म्हण. पण आम्हाला हे नाही जमणार. हो की नाही हो? माझ्या सुशिलेचं पुन्हा काही नाही. नाही, लोक लोक फार चिडलेत का? कुणी कुणी काही सुशिले, आई काय बोलतेस तू? काय झालंय काय तुला? वेळ लागलाय तिला. वेड? आई तुला वेड लागलंय? आई तुला वेड कसं काय लागलं? अहो काहीतरीच काय. आणि तू का कार्टे, तुला लगेच खरं वाटलं यांचं बोलणं? अजून नाही वेड लागले. पण तुम्ही सगळे हे जे काही करताय, जे ठरवलंय त्याप्रमाणे वागताय, ते सगळं पाहून मला वेड लागेल, नक्की लागेल. आई अगं काय बोलतेस? काही कळेल का? मला काही उमगले नाही. अगं बाई, तू चल चल आधी आतमध्ये चल, म्हणते ना, चल.
काय मग बाळू? तुम्ही काकूंशी बोललात असे दिसते. हो. तू लक्ष देऊ नकोस आणि वाईटही वाटून घेऊ नकोस. हे असे चालायचे. नवा विचार रुजायला आणि पचायला थोडा वेळ हा लागणारच. अरे तू उभा का? बस ना. नको मी ठीक आहे. पण काका, मला सुशिलेशी बोलायला हवे. म्हणजे असे की पहा, मला असे म्हणायचंय की मी हा असा देश सेवेला वाहिलेला. लग्न करणं तसे योग्य नाही. कारण मी किती दिवस सुशिलेला देऊ शकेन कोणास ठाऊक. बाळू, तुला आठवतंय का रे? तू लहानपणी मला मदत करायचा ते. हो. आलास बाळू? हो आणलंस? हो. काका, एक शिपाई नेमका तिकडे आला होता मी हे घेताना. त्याला कळलंही नाही, म्हणजे त्याला चुकवून आलं. घाबरला नाहीस ना? नाही काका, शिवाजी महाराज कुठे घाबरले होते मुघलांना. उलट त्यांनीच मुघलांना घाबरून सोडलं होतं. म्हणून तर आपलं मराठी राज्य स्थापित झालं. आज आपल्या देशासाठी आपल्याला ब्रिटिशांसोबत असंच सळोगापळो कराव्यास हवे. शिपाई काका, मला तर वाटले होते आता आपले काही खरे नाही. तर सांगायचा मुद्दा हा की तेव्हाही मला ठाऊक होते की तू काही संसार वगैरे करायचा नाही. पण तरी देखील मला तू सुशिलेसाठी योग्य वाटायचंस. म्हणजे मला रायबाशी सुशिलेशी झालेले लग्न पटलेच नव्हते. सुशिला बालपणापासूनच आहे ना क्रांतिकारक विचारांची होती. लढवयी होती. अन्याय सहन न होणार आणि योग्य काय अयोग्य काय याची उत्तम समज असणारी होती. आणि अशा माझ्या मुलीसाठी तूच योग्य होतास आणि आहेस. इकडे इकडे ये. बैस. काय योग्य काय अयोग्य देवच जाणे. अगं काय झाले आई, तू अशी का वागतेस? हे बघ बाळा, मला तुझं दुःख कळतीये. तू तू विधवा झालीयस. कसले भोग लागलेत तुझ्या मागे देव जाणे. आज हे सगळं असं अचानक का बोलतेस? तसे जे झाले ते झाले. तेच तेच दुःख पुन्हा उगाळून असं रडत का बसायचं? तसे नाही ग. मग कसे आहे स्पष्ट सांगाई. असे मनात ठेवू नकोस. नाही म्हणजे तुला हे मान्य आहे हे ठाऊक आहे मला. पण तूच जाणतेस माझे मन. काय मान्य आहे? सुशीलचा देव तू, सुशीलचा देव. नाही म्हणजे तुला हे मान्य आहे हे ठाऊक आहे मला. पण तूच जाणतेस माझे मन. काय मान्य आहे? त्या कावेरी आत्या म्हणत होत्या की अगं बाई, हो
एक महत्वाचं सांगायचं राहूनच गेलं. काय? अगं कावेरी आत्याचं. थांब, तुला एकटीला नाहीये सांगायचं, मला ते अण्णांना देखील सांगायचंय. चल 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 ना. पण सुशीला, काय ही मुलगी, जरा थारा नाही हिला. पुनर्विवाहासारखी बाब असून सुशीला एवढी शांत कशी? अगं बाई, म्हणजे हिला काही ठाऊकच नाही की काय? म्हणजे हे सगळं फक्त ह्यांच्याच मनात आहे. तसं जर असेल तर तुम्हाला कळले का? तुला कळले ना? लक्ष्मीने सांगितले ना? वाटत नाही. चेहरा पहा तिचा. काय रे, काय झालं माझ्या चेहऱ्याला? बाळू, तुला जर यशस्वी नवरा व्हायचं असेल ना, तर बायकांचं कौतुक करायला शिक. हं? काय? त्याला काय? हा सांग, काय सांगायचे होते तुला? अरे हो, गप्पांमध्ये विसरूनच गेले. अण्णा, आई, अगं माधवराव आलेत. माधवराव? हो, माधवराव म्हणजे आमच्या कावेरी आत्याचे पती. अगं हो, सदाशिव काकांनीच त्यांचा शोध लावला. आणि मग मला कळले. मला ते भेटले सुद्धा आणि म्हणाले, सुशीलचा देव तू, सुशीलचा देव. मला ते भेटले सुद्धा आणि म्हणाले, पण विश्वास ठेव माझ्यावर, मी कुणालाही घरात ठेवले नव्हते. कावेरीच होती हो माझी बायको. आणि त्यात झाले असे की गावातल्या एका स्त्रीला मदत म्हणून मी माझ्या घरात आश्रय दिला. झाले. तरीही नवऱ्याला सोडलेच हो मी. म्हंटल दुसऱ्या स्त्रीला आणलेस तर मी नाही हो राहायचे. घर सोडलं, नवरा सोडला, पण दुसरं लग्न नाही हो केलं. पण मी गरीब, तिला दागिने देऊ शकलो नाही की मोठे घर. माझे घर श्रीमंतांचे.
कावेरी ताईंनी तर मला वेगळंच काहीतरी सांगितलं होतं. त्यात काय मोठं? त्यांचा स्वभावच आहे. पण बरे झाले माधवराव तुला भेटले ते. अगं पण सुशिले, कावेरी ताईंना जर हे कळलं तर त्या पुन्हा तुला. नाही नाही, त्या दोघांना भेटवलं ना मी. अगं बाई, सुशिले तुला हे सगळं सुचतं तरी कसं? त्यांचं नातं आपण कशाला पडावं मध्ये? कधी कधी गरज असते का? त्या दोन जणांना उमगतच नाही. आणि मी माझ्या पुनर्विवाहाचा विचार करू शकत नाही. पार्वती काकूंच्या आत्महत्येला मीच जबाबदार आहे. मी पुनर्विवाहाचा विचार करूच शकत नाही. ठीक आहे, पार्वती काकूंच्या आत्महत्येला जर तू जबाबदार असेल तर तुझा हा गैरसमज खुद पार्वती काकूच दूर करते.